श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात हरिश्चंद्र वडगणे करतायत वारकऱ्यांची सेवा। आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी श्री विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे जातात। अनेक पालख्या, हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन पंढरपूरकडे जातात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील खडका-मडका येथील हरिश्चंद्र वडगणे यांनी ट्रक ड्रायव्हर म्हणून अनेक वर्ष काम केलं। काही वर्ष ट्रक ड्रायव्हर म्हणून काम केल्यानंतर आलेल्या पैशातून त्यांनी स्वतःचा ट्रक विकत घेतला आणि त्यानंतर पाण्याची टाकी विकत घेतली। सध्या ते त्यांचा ट्रक ऊस वाहतुकीसाठी चालवतात आणि त्यातून त्यांना वर्षाकाठी 3 ते 4 लाख रुपयांचे उत्पन्न शिल्लक राहते। तर हेच हरिश्चंद्र वडगणे हे श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी स्वतःचा ट्रक आणि टाकी घेऊन वारीत येतात। माझे नाव हरिश्चंद्र मोहन वडगणे, राहणार खडका-मडका। मी पैठणपाशी गाव आहे। मी पहिले 4 वर्ष ड्रायव्हिंग करीत होतो। नंतर कधी कधी वाटायचं बा आपली स्वतःची गाडी असली पाहिजे। मग 4 वर्षानंतर गाडी घेतली आपण। त्यानंतर मग पाण्याचं टँकर नव्हतं, मग गाडी घेतल्यानंतर 2 वर्षांनी टँकर घेतलं आणि मग नाथाच्या पालखीसोबत 3रं वर्ष आहे। तर मग सगळं धंदा बंद करून नाथासाठी एक सेवा म्हणून आपलं थोडं कर्तव्य आहे बा, म्हणून एक सेवा म्हणून 3रं वर्ष आहे। रोज सकाळ संध्याकाळ दुपार जिथं पालखी जाईल तिथं आपण जायचं, मुक्कामास ठिकाणी त्यांना आंघोळे विंगळेला सोय होईल असं करायचं। मागं नळं बिळं लावलेले आणि वाटताना जिथं पाणी संपन्न तिथं गावकऱ्याला म्हणायचं, मग कोणी बी भरून देतं, त्यांना नारळ बिरळ द्यायचं, ते जेव घालतात आणि नंतर मग दलमजर करत पंढरपूरला जायचं। तिथं 4 दिवस मुक्काम केल्यानंतर परत येताना बी माघारी येताना बी परत दिंडीसोबतच असतं। डिझेल कोण भरतं आणि काय समाधान मिळतं की तुम्ही जे सेवा करताय त्यातून काय तुम्हाला वाटतं? आता आमचे काही जो समजा मित्रमंडळी ते डिझेल पुरते देते समजा 4-2 हजार, पण मग त्यातून समाधान वाटतं बा, सगळ्याचं सहकार्य आहे बा, आपला बी त्यात खारीचा वाटा आणि लोक बी देते, कोणी 1000-2 हजार या हिशोबाने। मग पालखीत डिझेल भागत नाही भागलं तर मग आपण तर आहेच टाकतोच असं। काय समाधान मिळतं? एकदम आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जातो आणि नाथाच्या पालखीत जातो, याचं खूप मोठं समाधान आहे। आणि त्यात आपण सेवा करीत जातो, त्या पाण्याची सेवा, हे मोठं समाधान वाटतं। एक ड्रायव्हर म्हणून सुरू केलेला प्रवास आता स्वतः गाडीचे मालक झाला। हो। किती रुपयांची गाडी केली? गाडी 7 लाख रुपयाला घेतली होती। आता एक मालक झालाय गाडीचा, हो। काय वाटतं त्याच्याबद्दल? काय सांगा? एक नाथाच्या आशीर्वादाने, पांडुरंगाचा आशीर्वादाने गाडी चालिता मालक झालो आता, याचं खूप मोठं समाधान आहे। आणि त्या समाधानातून 1 महिनाभर आपलं सगळं कामधंदे सोडून एक देवाची सेवा, म्हणजे हे वारकरीच म्हणजे देव, त्या हिशोबाने सेवा करायची, तीच देवाची सेवा झाल्यासारखी देवाला पोहोचते। ऊसाचा धंदा करतो मी, वर्षाला 3, 3.5, 4 लाख रुपये राहते, जसं सीझन असेल तसं। आणि मग त्या हिशोबाने पालखीसाठी 1 महिना मी देतो वारीला। आषाढी वारीत ते मोफत पाणी वाटप करतात, त्यामुळे वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची, अंघोळीच्या पाण्याची सोय होते। वारकऱ्यांना अंघोळ करता यावी यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाच्या तोट्या बसवल्यात, त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही, तर एकाच वेळी अनेक वारकऱ्यांना अंघोळ देखील करता येते। श्री संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण ते पंढरपूर असा प्रवास करते आणि पैठणपासून वडगणे हे पालखीसोबत पंढरपूरपर्यंत येतात आणि वारकऱ्यांना मोफत पाणी वाटपाचं ते काम करतात।